इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्म तथागतांच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगातील सर्वश्रेष्ठ रत्नांना त्रिबार अभिवादन करून आपल्या सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हाडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वर्षावास धम्मपर्वातील दैनंदिनी धम्म संस्काराला सुरुवात करीत आहोत। आपल्या सुंदरशा बुद्धविहारामध्ये धम्म संस्कारासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धा संपन्न शील संपन्न उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांप्रती सुरुवातीला मंगलमैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री। आज आपण एक आदर्श अशी सत्यकथा बुद्ध काळात घडलेली आहे। ती बुद्ध काळातली सत्यकथा आज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या धम्मकथेमध्ये वडील श्रोतापन्न, मोठी बहीण श्रोतापन्न, मधवी बहीण ही पण श्रोतापन्न, पण साऱ्यात लहान बहीण ही सकृदागामी कशा पद्धतीने झाली या संदर्भातली अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी धम्मकथा आज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही घटना श्रावस्ती इथली आहे। ही धम्मकथा श्रावस्तीच्या श्रेष्ठ धम्मदर अशा उपासकांच्यासाठी अतिशय सन्मानानं त्या सर्व लोकांची नावं बौद्ध साहित्यामध्ये कोरल्या गेलेली आहेत सुवर्ण अक्षरांनी। त्यामुळे ही धम्मकथा आपणही खूप चांगल्या चित्तानं ऐकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। काय झालं बघा, सुमन देवीचा जन्म श्रावस्तीमध्ये झाला होता। आता श्रावस्ती हा बुद्ध ज्ञानाचा खजिना आहे। आजही त्या श्रावस्तीमध्ये अनेक असे तपणारे भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका आपल्याला पाहायला मिळतात। ही श्रावस्ती बुद्ध काळात सुद्धा श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आणि अरहंत लोकांना बळ देणारी होती। कारण या श्रावस्तीमध्ये तथागत सम्यक संबुद्धांचे सर्वाधिक वर्षावास आहेत। जवळजवळ 25 वर्षावास तथागतांचे श्रावस्तीतले आहेत। तर एवढा प्रदीर्घ सहवास तथागतांचा लाभल्यामुळे या श्रावस्तीतले बहुतांश लोक हे तथागत सम्यक संबुद्धांचे उपासक उपासिका झालेत। बहुतांश लोक धम्म समजल्यामुळे भिक्खू भिक्खुनी झालेत। तर या अशा धम्मवान परिवारातील एक श्रेष्ठी सावकार होता, ज्याचं नाव आहे सुदत्त। हो बरोबर आहे, अनाथ पिंडकाचं अगोदरचं नाव सुदत्त आहे है ना। तर श्रावस्तीच्या अतिशय धनवान गुणवान शीलवान आणि चारित्र्यवान दानशूर परिवारामध्ये या सुमनचा जन्म झाला। अर्थात अनाथ पिंडकाच्या घरी सुदत्तच्या घरी तिचा जन्म झाला। आणि सुदत्ताला जेव्हापासनं तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम्म समजला, जेव्हापासनं तो दररोज आपल्या घरी जवळजवळ 2000 भिक्खूंना निमंत्रित करत असे दररोज।
एवढा धनवान श्रीमंत आणि मोठ्या मनाचा माणूस, दानशूर माणूस, की जो दररोज 2000 भिक्खूंना निमंत्रित करून त्यांना भोजनदान देत असे. तर एवढ्या भिक्खूंची सेवा करत असताना त्यांनी काय केलं की भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आपल्या मुलींची नेमणूक केली. त्याला जवळजवळ 3 मुली होत्या. म्हणजे महासुभद्रा, चूलभद्रा आणि सुमन. चूलभद्रा, चूल या शब्दाचा अर्थ पालीमध्ये लहान असा होतो, है ना. त्याला आपण मध्वी म्हणतो, मोठी, मध्वी आणि लहानी. चूलभद्रा. सगळ्यात मोठी कोणती आहे? महाभद्रा. दुसरी चूलभद्रा आणि तिसरी सुमन. जसं इकडे महाकाल, मध्यमकाल, चूलकाल. एक कहाणी पाहिली ना आपण, एक गोष्ट पाहिली ना, तसं. मग जेव्हा श्रावस्तीच्या या अनाथपिंडकाच्या घरी भिक्खू संघाचं भोजनदान असायचं, दररोज 2000 भिक्खूंची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनाथपिंडकाच्या त्या महालामध्ये जेव्हा भिक्खू यायचे तेव्हा त्या भिक्खूंची व्यवस्था ही अनाथपिंडकाची सगळ्यात मोठी मुलगी महासुभद्रा, असं तिचं नाव आहे, महासुभद्रा, हिच्याकडे दिल्या गेलेली होती. महासुभद्रा, चूलभद्रा आणि सुमन. सगळ्यात मोठी महासुभद्रा, हिच्याकडे 2000 भिक्खूंच्या भोजनाची रोजची व्यवस्था देण्यात आलेली होती. आता ही व्यवस्था तिने अचूक पद्धतीने केली. घरी येणाऱ्या प्रत्येक दिवशी 2000 भिक्खूंच्या भोजनासाठी ती आपल्या दासींना घेऊन, आपल्या सेवकांना घेऊन सकाळीच कामाला लागायची आणि भोजनाची वेळ झाल्याबरोबर त्यांना उत्तम असं भोजनदान देऊन, दान वगैरे देऊन, भिक्खू संघाने दानानुमोदन केल्यानंतर ते विहारात जायचे आणि ती आपल्या कामाला लागायची. दररोज न चुकता तिचा हा नित्यक्रम सुरू झाला. काही दिवसानंतर ती भिक्खू संघाच्या भोजनाची जबाबदारी घेतल्यानंतर काही दिवसानंतर तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग मात्र ती आपल्या सासरी गेली. पण पूजनीय भिक्खू संघाची सेवा करता करता महासुभद्रा ही काही दिवसातच श्रोतापन्न फलास प्राप्त झाली. फलास प्राप्त झाली आणि तिचे लग्न झाले आणि ती आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला गेली. तिथं जाऊन ती संसार करू लागली. श्रोतापन्न फलास प्राप्त झालेली ही अनाथपिंडकाची सगळ्यात मोठी मुलगी म्हणजे महासुभद्रा लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि तिथं ती जगू लागली, वागू लागली, संसार करू लागली. नंतर झालं असं की पूजनीय भिक्खू संघाच्या रोजच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी अनाथपिंडकाने त्याची दुसरी मुलगी चूलभद्रा हिची नेमणूक केली आणि तिचंही सातत्यपूर्ण रोजचं असं काम सुरू झालं. भिक्खू संघाची भोजनाची व्यवस्था करणे, सेवा देणे आणि ही सेवा करता करता ती सुद्धा श्रोतापन्न फलास प्राप्त झाली. लक्षात, श्रोतापन्न फलास प्राप्त झाली. पण कालांतराने ती पण वयात आली आणि तिचं पण लग्न झालं आणि ती पण आपल्या नवऱ्याच्या घरी जाऊन संसार करू लागली. राहिली सगळ्यात लहान सुमन. मग महासुभद्रा गेली, चूलभद्रा गेली संसार करण्यासाठी नवऱ्यांच्या घरी. परंतु आता ही जबाबदारी सुमनवर आली आणि सुमननं सुद्धा आपल्या वडिलांकडून रोजच्या 2000 भिक्खूंची भोजनाची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आणि ती सुद्धा अत्यंत तन्मन धनानं, श्रद्धाभावनेनं पूजनीय भिक्खू संघाची सेवा करू लागली. आणि सेवा करता करता तिला काही दिवसातच सुमन हिचं वय तिच्या 2 बहिणीपेक्षा आणि वडिलांपेक्षा लहान होतं, कमी वयाची होती. तरीही ध्यान मनन चिंतन करून ती धम्मातल्या श्रेष्ठ अशा दुसऱ्या पदापर्यंत गेली आणि ह्या पदामध्ये तिने आपल्या चित्तातले 5 वैरी म्हणजेच 5 प्रकारचे चित्ताचे दोष तिने नाहीसे केले. आपण अनेक वेळेस ऐकतो, आपण अनेक वेळेस त्याच्यावर प्रवचन ऐकलेली आहेत. जेव्हा व्यक्ती श्रोतापन्न होतो तेव्हा त्याच्या चित्तातले 3 दोष नष्ट होतात. एक म्हणजे सक्काय दिठ्ठी, दुसरं विचिकित्सा, तिसरं शीलवत परामर्श.
है ना, सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत आणि परामर्श, हे 3 दोष ज्या चित्तातले नष्ट झाले त्या चित्ताला म्हणतात श्रोतापती फलप्राप्त चित्त, है ना. श्रोतापती फल म्हणजे श्रोतापन्न फल आणि श्रोतापन्न फलप्राप्त याच्यामध्ये तफावत आहे. लक्षात आलं. एखाद्या व्यक्तीला श्रोतापन्न म्हणजे काय सांगणं, त्याला ते समजणं, याला काय म्हणतो आपण, म्हणजे त्याला समजलं पण आणखी काम सुरू झालं का नाही. एखाद्या व्यक्तीला ॲड्रेस विचारल्यानंतर आपण त्या रस्त्यानं चालू लागलो, रस्ता विचारला चालू लागलो, म्हणजे रस्ता विचारणं म्हणजेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं आहे का, नाही, है ना. मग याला बौद्ध धर्मामध्ये काय म्हणतात, एखाद्या विषयाची जाणीव करून देणं, याला बौद्ध धर्मामध्ये म्हटलेलं आहे परियती. परियती अभ्यास, ऐकणं किंवा उत्तम प्रकारे अभ्यास होणे. परियती. पटिपदा म्हणजे काय, तर जे ऐकलेलं आहे ते योग्य पद्धतीनं समजून घेणं, पटिपदा. आणि पटिवेदन म्हणजे काय, ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता आचरण सुरू झालेलं आहे, म्हणजे अनुभव. अनुभवालाच पटिवेदन असं म्हणतात. म्हणजे इथे श्रोतापती फलप्राप्त झालेली ही जी काही सुमन देवी आहे, हिच्या चित्तातले 5 दोष नष्ट झाले. एक आहे सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत, परामर्श, कामराग आणि व्यापाद. 5 प्रकारचे दोष असतात, है ना. म्हणजे श्रोतापन्न या पदापर्यंत पोहोचल्यानंतर, फळ प्राप्त केल्यानंतर व्यक्तीच्या चित्तातले 3 दोष नष्ट होतात. श्रोतापन्न मध्ये 3 दोष नष्ट होतात, है ना. म्हणजेच सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत, परामर्श. सकाय दिष्टी म्हणजे काय, तर माणसाच्या मध्ये जो काही मीपणा असतो तो नष्ट होऊन जातो. सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, बुद्ध धम्म संघावरती असलेली शंका जी असते ती नष्ट होऊन जाते. सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत, परामर्श. जे काही लोक व्रत वैकल्प करतात, उपास तापास धरतात, है ना, तर व्रत वैकल्प करणे किंवा उपास तापास धरणे अंधश्रद्धेचा जो भाग असतो व्यक्तीच्या मनामध्ये, तो श्रोतापन्न झाल्यानंतर तो अंधश्रद्धेचा भाग कायमस्वरूपी निघून जातो. लक्षात घ्या. म्हणजे बौद्ध उपासक सुद्धा अंधश्रद्धावादी असू शकतात, पण श्रोतापन्न हा अंधश्रद्धावादी अजिबात राहत नाही. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, श्रोतापती फल प्राप्त केलेला व्यक्ती तो बौद्ध नसला तरी त्याच्या चित्तामध्ये हे 3 दोष नसतात. सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत आणि परामर्श. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या चित्तातली जर अंधश्रद्धा बाहेर काढायची असेल तर आपल्याला श्रोतापन्न व्हावं लागेल, नाही का नाही. श्रोतापन्न व्हावं लागेल ना. मग श्रोतापन्न कसं होता येईल बरं. जे जास्तीत जास्त ऐकतात, श्रोता, आपण म्हणतो ना श्रोता आणि वक्ता. वक्त्यानं सांगावं आणि श्रोत्यानं ऐकावं. पण श्रोता जर सोता तर मग नाही जमता. म्हणजे श्रोता जर सोता तर मग काही नाही जमता. ऐकणाऱ्यानं खूप चांगलं ऐकावं आणि ऐकून त्यांनी साठवून ठेवून मग आचरण करावं. म्हणजे ऐकल्याशिवाय कोणाला श्रोतापन्न होता येणार नाही. अज्ञानी लोक असले काय, लिहिता वाचता आलं काय न काय, त्याच्यावर काही गरज नाही, किंवा त्याच्याकडे ज्ञान किती आहे याला काही महत्त्वाचं नाही आहे. त्याला समजलेलं ज्ञान त्यानं अनुभवात किती आणलं, पटिवेदन कशा पद्धतीने केलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा सकृतागामी होतो व्यक्ती, सकृतागामी हे फल प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या चित्तातले 2 वैरी, 2 दोष आणखी नष्ट होतात. एक आहे कामराग आणि दुसरा आहे व्यापाद. कामराग आणि व्यापाद म्हणजे त्याला पंच इंद्रियाची इतंभूतपणे जाणीव होते. पहिले काय झालं, मीपणा नष्ट झाला. दुसरं काय झालं, त्रिरत्नावरची शंका जी होती ती नष्ट झाली. तिसरं काय झालं, व्रत वैकल्प जे होते, उपास तापास अमुक येऊ त्यों
हे फोडणं, ते गाडणं, अमुक करणं, तमुक करणं, हे सारं काही फेकून दिलं आता, है ना. नंतर काय झालं, आता जी काही चित्ताची अवस्था आहे त्या चित्ताच्या अवस्थेला काय समजलं, काम, राग आणि व्यापाद, पाच गोष्टी चित्तातल्या दूर झाल्या. म्हणजे अनाथ पिंडकाच्या चित्तातले किती दोष नष्ट झाले होते, 3. महासुभद्रा हिच्या चित्तातले किती दोष नष्ट झाले होते, 3. चूलभद्रा हिच्या चित्तातले किती दोष नष्ट झाले होते, 3. आणि सुमनच्या चित्तातले किती दोष नष्ट झाले होते, 5. म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे का नाही, बापापेक्षा पण वरचढ आहे, श्रेष्ठ आहे. आणि जेव्हा ही सुमन अतिशय चांगल्या पद्धतीनं या पवित्र अशा धम्मगुणांचा अभ्यास करता 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 खूप चांगल्या पद्धतीनं सकृदागामी फलाची प्राप्ती करून जीवन जगत असताना तिने काही विवाह केला नाही, ती कुमारीच राहिली, है ना. बाकीच्या 2 बहिणींनी विवाह केला आणि आपापल्या नवऱ्याच्या घरी जाऊन त्या नांदू लागल्या, पण या बिचारीनं काय विवाह केला नाही आणि म्हणून हिला जास्त मनाच्या संदर्भामध्ये काम करता आलं, है का नाही. म्हणजे तरुण मुली ज्या पद्धतीनं धम्माची सेवा करू लागल्या समजा, आणि एखाद्या अशा महिला आहेत की ज्यांचे लग्न वगैरे झाले, लेकरं आहेत, नातू आहेत, तर त्यांना जास्त वेळ देता येईल का, नाही. आणि फार कमी वयात जर भिक्खुनी झाल्या आणि काम करू लागल्या तर खूप छान आणि खूप श्रेष्ठ अशा पदापर्यंत जातील ना. म्हणून बौद्ध धम्मामध्ये भिक्खू होत असताना जे काही लहान वयातच भिक्खू होतात तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकता येतं, कारण बंधन नाही ना, बंधन कुठलंच नसतं. एकदा माणसाच्या अंगावर बंधन पडलं म्हणजे माणसाची इच्छा असताना सुद्धा घर सोडता येत नाही. सोडता येते का घर, नाही सोडता येत. आता समजा तुमच्या इथे बसलेल्या महिलांपैकी, पुरुषांपैकी एखाद्याला धम्माचा बोध झाला, म्हणजे बुद्धाचं ज्ञान समजलं आणि ते बोध झाला, आणि बोध झाल्याबरोबर मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि तुम्ही म्हणल्या भंतीच्या आता घरी जायचंच नाही, तर होईल का तसं, नाही. नवरा 15 मिनिटात येते, कुठे गेली मै बायको, नाही नवरा आला तर लेकरं येतात, नाही लेकरं आले तर सून येतील, सून नाही आले तर नातवं येतात ना. म्हणजे एकदा बंधनामध्ये अडकलेल्या व्यक्तीला, एकदा बंधनामध्ये अडकलेल्या स्त्रीला, पुरुषाला ते बंधन जुगारता येत नाहीत, त्या बंधनातून लवकरात लवकर तिला बाहेर येता येत नाही. पण इथे काय झालं, इथे सुमननं लग्नच केलं नव्हतं म्हणून तिला कुठलंही बंधन नव्हतं, ती खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगू लागली होती. पण बघा, काळाच्या पुढं कोणाला जाता येत नाही, निसर्गाच्या पुढं कोणाला जाता येत नाही. बुद्ध सुद्धा निसर्गाच्या पुढं जाऊ शकत नाहीत, अनंत सुद्धा निसर्गाच्या पुढं जाऊ शकत नाहीत, तर तुमचं आमचं काय आहे ना. आम्ही निसर्गाच्या पुढे नाही, आम्ही निसर्गाच्या मागे नाही, आम्ही मधातच आहोत. मग काय झालं, ही सुमन सकृदागामी झाल्यानंतर खूप आजारी पडली. श्रावस्तीमध्ये चर्चा सुरू झाली. एवढी चांगली बोलणारी, एवढी चांगली राबणारी, एवढी चांगली धम्माची सेवा करणारी ही तरुण उपासिका आजारी पडली. सारे लोक तिला पाहायला यायचे, आणि पाहिल्यानंतर हळहळ व्यक्त करायचे. आजारी पडली. सकृदागामी चित्ताची अवस्था बघा, मनातले 5 बंधनं नष्ट झालेले आहेत, आणि सकृदागामी चित्ताच्या अवस्थेमध्ये मरण ती पाहत आहे. म्हणजे आत्ता येईल, 5 मिनिटांनी येईल, 10 मिनिटांनी येईल, 15 मिनिटांनी येईल, अशी तिच्या चित्ताची अवस्था आहे. कधीही मरू शकते अशी तिच्या चित्ताची अवस्था आहे. आणि त्या चित्तावस्थेतून ती आपल्या वडिलाला आवाज देते, अनाथपिंडकाला आवाज देते, सुदत्ताला आवाज देते. सुदत्त तिच्याजवळ जातात आणि गेल्याबरोबर त्याच्याही डोळ्यात अश्रू येतात, है ना. एखादं जर सुज्ञ लेकरू जर आपलं घरचं आजारी पडलं, सुज्ञ काय कसंही असलं ना, आजारी पडलं तर मायेच्या मनामध्ये करुणा जागते, वडिलांच्या मनामध्ये करुणा जागते, बहीण भाऊ नाराज होतात, है ना. कोणालाच असं वाटत नाही की आमचा नातेवाईक आजारी पडला पाहिजे. सगळ्यांनाच वाटते ना, माझा भाऊ, माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझी लेकरं, माझे नातलग सगळे सुखी राहिले पाहिजे असं सगळ्यांना वाटते, है ना.
ज्यांना असं वाटते ते खूप चांगले लोक असतात, बिचारे सुज्ञ लोक असतात, श्रद्धावान लोक असतात, धम्मधर लोक असतात, है ना. मग अनाथपिंड तिथे गेला आणि अनाथपिंड गेल्याबरोबर तिची ती दयनीय अवस्था पाहून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, रडू लागला ढसाढसा. रडता रडता सुमन अनाथपिंडकाला म्हणते की आपण रडू नका, आपण अश्रू ढाळू नका, आपल्या चित्ताची अवस्था आपण खराब करू नका. बघा इथला जो संवाद आहे ना तो एवढा सुंदर संवाद आहे आणि या संवादामुळेच ही सुमन महासुभद्रा असेल, चूलभद्रा असेल, अनाथपिंडक असेल यांच्यापेक्षा का वरचढ का झाली किंवा तिचा सन्मान का कशा पद्धतीने झाला आणि भिक्खू संघाने तिचा सन्मान केला, भिक्खुनी संघाने तिचा सन्मान केला. खुद तथागत सम्यक संबुद्ध तिचा सन्मान करतात, तिच्याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढतात. ते कशा पद्धतीनं बघा. जेव्हा अनाथपिंडक तिच्या समोर उभा राहिला आणि अनाथपिंडक रडता रडता तिला म्हणाला, माझे प्रिय मुलगी, माझी प्रिय कन्या, तू कशी आहेस, बरी आहेस ना. तिने ते शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याबरोबर तिच्या मुखातून एक शब्द आला. ती आपल्या वडिलाला जो शब्द बोलली ती म्हणाली, तुम्ही काय बोललात माझ्या प्रिय बंधू, तुम्ही काय बोललात माझ्या प्रिय बंधू. तर हे शब्द अनाथपिंडकानं ऐकले. सगळा परिवार सुज्ञ आहे. दररोज 2000 भिक्षू घरी येत आहेत, भोजनदान करून जात आहेत. अनाथपिंडक आहे तो, सुदत्त आहेत ते अनाथपिंडक आहेत. आणि अशा या अनाथपिंडकाच्या चित्ताची अवस्था श्रोतापन्न चित्ताची अवस्था आहे. दोन्ही मुली श्रोतापन्न चित्ताच्या अवस्थेला प्राप्त झालेल्या आहेत. तिसरी मुलगी सकृतागामी या चित्ताच्या अवस्थेला प्राप्त झालेली आहे. आणि असा शब्द त्यांनी ऐकल्याबरोबर तो आणखी रडायला लागला. आता सकाळी दिठ्ठी विचिकित्सा शीलवत परामर्श याच्या चित्तातलं निघून गेलं होतं. पुढे कामराग आणि व्यापाद म्हणजे 5 वैरी सुमनच्या चित्तातले निघून गेले होते. दोघंही धम्मधर आहेत, दोघांची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये त्याच्या कानावर आलेल्या शब्दामुळे अनाथपिंडक जरासा नाराज झाला आणि अनाथपिंडकाला असं वाटलं की माझी मुलगी बेहोशीमध्ये तर मरणार नाही ना. काय लोक बघा मरताना बडबड बडबड करतात, है ना, बडबड करतात, मोठमोठ्यानं चिरकतात, आरडतात, ओरडतात. मग अनाथपिंडकाला सुद्धा वाटलं की माझी मुलगी बेहोशीमध्ये तर जाणार नाही ना, मरणार नाही ना, आणि जर ती बेहोशीमध्ये मेली तर मग ती सुगतीला जाणार नाही. श्रोतापन्न होता त्यामुळे त्या चित्ताची अवस्था माहीत होती की मरताक्षणी चित्त कसं असलं पाहिजे आणि चित्त जर शुद्ध विशुद्ध परिशुद्ध असेल तर मग सुगती 100% ठरलेली आहे. अनाथपिंडक तशाच अवस्थेमध्ये बाहेर आला आणि अनाथपिंडक बाहेर आल्यानंतर रडू लागला, शोक करू लागला. थोड्याच वेळामध्ये सुमनने जीव सोडला, तिचा अंत झाला. आता जीव सोडला, अंत झाला, मरण पावली. मरण पावल्यानंतर अत्यंत दुःखी अंतकरणाने सर्व श्रावस्तीतल्या लोकांनी तिचा अंत्यसंस्कार केला. पण चित्तामध्ये ते चालूच होतं. अनाथपिंडकाच्या चित्तामध्ये सदोनित हा परिवार धम्मसेवेमध्ये आहे, भिक्खू संघाच्या सेवेमध्ये आहे. आता अनाथपिंडकाच्या घरी येणारे भिक्खू हे अनेक वेळेस त्यांच्या घरी आरंतही गेले असतील भोजनाला, है ना, आरंतही गेले असतील. भगवान बुद्धही अनेक वेळेस गेलेले आहेत. त्यांच्याच त्या वनामध्ये बुद्ध राहायचे ना, भिक्खू संघ राहायचा. तर मग अशा या सगळ्या ज्ञानी, परिचित्त ज्ञानी, पूर्वजन्माचं ज्ञान असलेले भिक्खू किंवा मनामधील सगळे काही दोष नष्ट झालेले आहेत याची जाण असलेले भिक्खू, श्रोतापन्न भिक्खू, सकृतागामी, अनागामी, अरहत भिक्खू आणि स्वयं तथागत सम्यक संबुद्ध या साऱ्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे या साऱ्यांच्या चित्ताची अवस्था म्हणजे वडील आणि तिन्ही मुलीच्या चित्ताची अवस्था ही अत्यंत सुंदर आणि सुबक पद्धतीची झालेली होती. म्हणजे चित्तातले वैरी ते मारत होते आणि चित्त ते विशुद्ध करत होते. या अर्थाने
सगळा काही अंत्यसंस्कार वगैरे झाल्यानंतर मग या प्रश्नाचं खरं उत्तर कोण देणार आहे? श्रावस्तीमध्ये अत्यंत दुःखी मनानं अनाथ पिंडक जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांजवळ गेले. त्यांनी तथागत सम्यक संबुद्धाला अभिवादन केलं. अभिवादन केल्यानंतर एका बाजूला बसले आणि एका बाजूला बसल्यानंतर रडू लागले. आपली मुलगी गेलेली होती, सकृतागामी अवस्था प्राप्त झालेली मुलगी मरण पावल्यामुळे ते रडू लागले. रडत असताना सुरुवातीला तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना अनित्याचा बोध करून दिला. आता ते श्रोतापन्न चित्त आहे. श्रोतापन्न चित्ताला लगेच अनित्याचा बोध झाला. रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान पृथ्वी आग तेज वायू. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की शरीर कसं बनलेलं आहे आणि शरीरामध्ये काय काय आहे, आणि हे एकदा माणसाला समजते तेव्हा माणसातल्या मनातला मीपणा निघून जाते. माणूस शरीरावरती आसक्त न होता शरीराची काळजी करू लागतो, कारण धम्मस्कंद शिकायला भेटले पाहिजे आणि दुःखमुक्त होता आलं पाहिजे, अशी त्याच्या चित्ताची भावना बनते. श्रोतापन्न चित्ताला ते लगेच समजलं, अनित्याचा बोध झाला. परंतु पुन्हा एक चित्तात प्रश्न होता अनाथ पिंडकाच्या, आणि मग तथागत सम्यक संबुद्धांना त्यांनी सांगितलं की भगवान, माझी सुमन नावाची मुलगी तिने तिच्या चित्तातले 5 दोष नष्ट केले होते. सक्काय दिठ्ठी विचिकित्सा शीलबत परामर्श कामराग आणि व्यापाद, या संपूर्ण दोषातून तू बाहेर आलेलं ते चित्त आहे, किंवा ती तशा पद्धतीनं जीवन जगत होती. ती सकृतागामी फलप्राप्त होती. पण मरताच्या क्षणी मरतेवेळी मी तिच्या जवळ गेल्यानंतर ती मला अशी म्हणाली की बंधू, आपण काय म्हणलात? म्हणजेच मी तिचा वडील असताना, मी तिचा पिता असताना ती मला बंधू म्हणाली. तर मला असं वाटतं की ती मरता क्षणी तिच्या चित्ताची अवस्था हे बेहोश चित्ताची अवस्था होती, असं मला वाटतं. असं कोण म्हणी? अनाथ पिंडक म्हणाले. आणि अनाथ पिंडकाला तथागत सम्यक संबुद्ध उत्तर देताना म्हणाले की सुदत्ता, खरं नाव सुदत्त आहे ना, सुदत्ता, सुमन ही खरोखर तुझी आई होती. सुमन ही खरोखर तुझी मोठी बहीण होती, है ना. सुमन ही तुझी आई होती आणि सुमन ही खरोखर तुझी मोठी बहीण होती. मोठी बहीण या अर्थानं, थोरली बहीण या अर्थानं, कारण तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे गेलेली होती, है ना. बंधू या अर्थानं ती तुला म्हणाली की तुझ्या चित्ताचे फक्त 3 दोष नष्ट झाले होते, पण तिने तिच्या चित्ताचे 5 दोष नष्ट केले होते. तू श्रोतापन्ना आहेस, ती सकृदागामी होती, आणि म्हणून तिच्या चित्ताची अवस्था अजिबात मलिन नाही. तिच्या चित्ताची अवस्था अजिबात मलिन नाही, कारण धम्मपथाच्या अशा पथिकाजवळ, धम्मपद म्हणजे धम्माचा रस्ता, पथिक म्हणजे त्या रस्त्यानं चालणारा, धम्मपदाच्या अशा पथिकाजवळ जर सकृदागामी फलप्राप्तीची अवस्था आली, सकृदागामी फळ प्राप्त, है ना. म्हणजे सकृदागामी चित्ताची जर अवस्था एखाद्या व्यक्तीला जर लाभली ना, तर त्याचा फक्त पुढे चालून एकच जन्म होणार आहे. श्रोतापन्नला 7 जन्म सांगितलेले आहेत. जो कोणी श्रोतापन्न होणार आहे त्याला येणाऱ्या काळात 7 जन्म मिळतील, आणि येणाऱ्या काळातल्या 7व्या जन्मापैकी एखाद्या जन्मामध्ये तो अरहंत होणार आहे. हे डिक्लेरेशन आहे, मिळेलच 100%. लक्षात घ्या. बुद्धाचा उपदेश बघा किती सुंदर आणि सुरेख आणि सुबक आहे. पटल या भाषेमध्ये बुद्ध सांगतात. बुद्ध काय म्हणतात? जर चित्ताची श्रोतापन्न अवस्था जर झाली तर 7 जन्म आहेत. सक्काय दिठ्ठी विचिकित्सा शीलवत परामर्श 7 जन्म, आणि यापुढे जर 2 टप्पे तुम्ही गाठले, म्हणजे कामराग आणि व्यापात जर तुम्ही समजून घेतला आणि ती जर चित्ताची अवस्था प्राप्त झाली तर तुम्ही कोण आहात? सकृदागामी.
सकृदागामी फक्त एकदाच येणार आणि तोही मानव जन्मातच येईल. तर मानवाचा जन्म असल्याशिवाय अनंत होता येत नाही. श्रोतापन्नाला 7 जन्म आहेत, सकृदागामीला फक्त एकच जन्म आहे. या अर्थाने सुद्धा ती तुझी कोण आहे? आई किंवा थोरली बहीण आहे, तुझी मोठी बहीण आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी अनाथ पिंडकाला अतिशय सूक्ष्म भाषेमध्ये तेव्हा दिलेला तो धम्म उपदेश, आणि या धम्म उपदेशामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी अनाथ पिंडकाला असं सांगितलं की इथं वय काही एवढं महत्त्वाचं नाही, वय अजिबात महत्त्वाचं नाही. म्हणजे आमच्या चित्ताची जी अवस्था आहे ती चित्ताची अवस्था इथे खूप महत्त्वाची आहे का नाही? चित्ताची अवस्था खूप महत्त्वाची आहे. मग चित्ताची ही कुशल अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न किती मोठे आहेत, खूप प्रयत्न आहेत. आणि प्रयत्न अंतीच तुम्हाला आम्हाला हे सुख मिळणार आहे, तुम्हाला आम्हाला हे महान असा सद्धम्माचा पथ समजणार आहे. या सद्धम्माच्या पथाचा आपण पथिक होऊन आपलं आयुष्य सुंदर आणि निरोगी बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त धम्म श्रवण केला पाहिजे, जास्तीत जास्त धम्म समजून घेतला पाहिजे. धम्म श्रवण करून समजून घेऊन आत्मसात करून त्या धम्माचं आचरण करून आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. याचाच अर्थ असा की अनाथ पिंडक श्रोतापन्न होते, महासुभद्रा श्रोतापन्न होती, चूलभद्रा श्रोतापन्न होती, परंतु वडिलांपेक्षा आणि दोन्ही थोरल्या बहिणींपेक्षा जी सगळ्यात लहान बहीण होती, जिचं नाव होतं सुमण, या सगळ्यांपेक्षा धम्मपदामध्ये म्हणजे धम्माच्या श्रेष्ठ अशा मार्गावर चालत असताना ती वडिलांपेक्षाही थोर झाली आणि दोन्ही बहिणीपेक्षा थोरली झाली. या अर्थाने कारण ती सकृदागामी या अवस्थेला प्राप्त झाली होती. तर म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आपणही या सुमनचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या चित्तातली जी काही घाण आहे किंवा आपल्या चित्तातले हे काही जे दोष आहेत ते आपण समजून घेऊन वारंवार नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. हेच तथागत सम्यक संबुद्धांचं समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारं वचन आहे. याच वचनाला तुम्ही आम्ही सत्यवचन, बुद्धवचन असं म्हणतो. या बुद्धवचनाने, या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो अशी मंगलमैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो असा आशीर्वाद आपल्या सर्वांप्रती व्यक्त करून आजचा धम्मसंस्कार इथेच समाप्त करतो.